नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे संडे, आपण जातोय खवण्याला. पण आज आपण कामासाठी जात नाही तर जातोय कायाकिंगला. कारण की माझी खूप दिवसापासून इच्छा होती की कायाकिंग करायची. कारण की एवढे मी टुरिस्ट बघतो तिथे की रोज येतात कायाकिंग करायला आणि आपण इथले लोकल असून आपल्याला टाइम भेटत नाही. तर हे तर चुकीचं आहे. तर मी आज विचार केला आज जायचं आहे म्हणजे जायचं आहे आणि प्लॅन पण पुरा सेट झालेला आहे. 2 वाजता आपल्याला निघायचं होतं, पण आपल्या थोड्या मित्रांनी पलटी मारली की आता त्यांना एंड मुवमेंटला काहीतरी काम आलं आहे. ते सांगते आम्हाला काम आहे, आम्ही येऊ शकत नाही. आणि काही मित्र सांगते की आम्हाला थोडा लेट होणार. आता माझ्याकडे 1 तास आहे आणि मी इथे कपडे बिपडे घालून पूर्णपैकी रेडी बसलेलं आहे. आता माझ्या डोक्यात एक विचार आलेला आहे, ते म्हणजे ही आहे माझ्या JCBची वही, ज्याच्यात मी पुऱ्या महिन्याभरातलं मशीन कुठे जाते, किती काम करते, कोणाकडून पैसे घ्यायचे द्यायचे, डिझेल सगळं लिहून ठेवतो. पण रोज लिहित नाही, कारण की एवढी मोठी बॅग खोलून ही वही काढून रोज कोण झंझटमारी करणार. आणि डोक्या एवढा तर अभ्यास मी कधी शाळेत पण गेला नाही जेवढं मला ह्याच्यात लिहायला लागतं. तर मी काय करतो, महिन्यातून एका दिवसात सगळं लिहून ठेवतो. सगळं मी माझ्या डोक्यात ठेवतो की आता 1 तारखेपासून आता किती 22-23 किती तारीख आहे, तर ह्या दिवसात आपली मशीन कुठे गेली काम करायला, किती काम केलं, हे सगळं मी डोक्यात ठेवतो. आणि आता लाईनीत ते सगळं लिहून ठेवणार आहे दोन्ही मशीनचं. तर ह्या गोष्टीला मला 1 ते 1.5 तास लागतील. तोपर्यंत आपले मित्र पण फ्री होतील आणि जसा त्यांनी कॉल केला की आपण लगेच जाणार खुडाव्यामध्ये आणि त्यांना घेऊन खवण्याला. तर चला भाई, आपल्याला फायनली आता बुलावा आला आहे. आणि मेन विषय असा आला की आपण जाताना 4 जण होतो. पहिले प्लॅन बनताना 4 जण होतो, मग 4 मधून 1 कमी आला, 3 जण राहिले. आता 3 मधून 1 परत कमी आला. आता आपण 2 जणच राहिलो आणि आता तो दुसरा पण कमी व्हायच्या आधी त्याला लगेच जाऊन उचलायला पाहिजे नाही तर तो पण काय ना काहीतरी. आताच विचार होता की जाऊया, आपण 2घेच जण आहे. मी यायला गपचूप बस, न्यायला येतोय, गपचूप गाडीत बस, जायचं म्हणजे जायचं. काल काय मजा आली, म्हणजे अनएक्सपेक्टेड विचार केला की ट्रिप मारायचं. पहिला प्रसाद ऐकत नव्हतं, मग त्याला सांगितलं की वाळूवर जाऊन मारूया. कारण की काय नवीन आहे अजून. ह्याचं आम्ही 1 वर्ष होत आलं आहे गाडीला, पण अजून आम्ही सर्व्हिसिंग केली नाही. म्हणजे केली नाही असं नाही, पण ह्याचं सर्व्हिसिंग डेट अजून आली नाही पहिल्या सर्व्हिसिंगची. कारण की 10,000वर पहिला सर्व्हिसिंग असतं आणि ही चालली आहे नुसतं 7,000 किलोमीटर. म्हणजे आमच्या घरी वापरत नाही गाडींचा, अजिबात वापर नाही. आणून ठेवलेले आहेत, अजिबात वापर नाही. माझ्या ती एक आहे आमची इनोवा क्रिस्टा 2018 मॉडेल आहे, तीच अजून चालली आहे 40,000 किलोमीटर. म्हणजे ही काय चालणार गाडी. आता आपण येऊन पोचलोय कुडाळ्यामध्ये, जातोय त्या लोकेशनवर जिथे सगळेजण येऊन गोळा होणार. म्हणजे सगळे बोलता कमाने, मी आणि आता एक मित्र 2घेच जण राहिलो आहे, तर सगळे बोलता कमाने. आणि विषय असा आहे की तुम्ही गाडीची हालत बघा जरा एकदा, काच बघा, बॉनेट बघा. ही गाडी काल न्यायच्या आधी एवढी धुतलेली, एकदम मस्त नवीन गाडी आहे की नवीनच आहे, पण एकदम धुवून चकाचक करून ठेवलेली होती. पण आता काल एवढे अंगात आमचे किडे, व्हिडिओसाठी काय काय करायला लागतं बघा. पुरी धुतलेली गाडीची वाट लावली आणि आता अशी हालत आहे की पायाखाली पूर्ण वाळू आहे. बाहेरून तर गाडीचा पूर्ण माती झालेली आहे आणि आतून बाकी सगळं बरं आहे, नुसतं वाळू आहे तेवढंच. आणि बाहेरून तर पुरी घाण झालेली आहे. तर मित्रांनो, आता आपली हालत अशी आहे की काय सांगू. तोंडाला आल्या काल रात्री फोड, त्यामुळे आपल्याला बोलता पण येत नाही जास्त. आणि मी त्यातला नाही की असं बाहेर फिरणं असं मला येत नाही. आता हे जेवढं पण फिरतोय व्लॉगिंगसाठी फिरतोय, नाही तर व्लॉगिंग नसतं तर आज मी खरं सांगतो घरी मी झोपणार असता, TV बघणार असता, तारक मेहता बघणार असता आणि रात्री हॉटेलवर जाणार असता. पण ही मेहनत घेतोय नुसतं आणि नुसतं व्लॉगिंगसाठी. म्हणून जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना तर सबस्क्राईब करा. कसं आहे, तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी आता तरी मेन आहे. आज ना उद्या तरी मी फेमस होणार एवढं नक्की आहे. आणि तोपर्यंत काय मी ऐकणार नाही, व्हिडिओ बनवायचं थांबणार नाही जोपर्यंत आपण फेमस होत नाही. तर तुमचा सपोर्ट तर पाहिजेत मला, कारण की एवढी जी मेहनत करतोय ती मी तुमच्यासाठी करतोय, ब्लॉगिंगसाठी करतोय. नाही तर मी असं फिरत नाही कधी. नो 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 कोणाला पण विचारा घरात, मी आळशी आहे की बिना कामाचं मी कधीच बाहेर पडला नाही. तर मी नुसतं आणि नुसतं ह्याच्याचसाठी बाहेर पडतोय. तर हेच सांगायचं होतं की जर तुम्ही व्हिडिओ बघतात तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जरा कमेंट द्या, ज्याच्याने मला पण थोडं मोटिवेशन भेटेल. फायनली आपला मित्र आला, खूप वेळ इथे वाट बघूक लागलो. मला मी पाठी होता नाही, तू पुढे परत पाठीची गाडीला मी बघतोय कोणतरी धावता, पण मी ओळखूक नाही. तुझं लांबसून दिसणार ना. आणि एक तर काच पण घाण झाली भाई. 15 मिनिटं मी तिथे झाडाखाली उभा आहे. एक तर मला ह्याच्यातून काय दिसत नाही कारण काच एवढी घाण झाली. आणि हा तिथे मी बघतोय कोणतरी पोरगा धावतोय इथे तिथे. नंतर पुढे गेलाय तेव्हा समजलं याला लाईट मारतोय, ये मीच आहे म्हणून. तुका काय विश्वास ना होत होता काय गाडी ओळखीची ना.
ओळखीचे असा पण मी तुका सांगू म्हटलं तुका मी हैसर येऊ सांगू होतो लांब सुद्धा हात मी दाखव. म्हणतोय धावता कोण विचार करतोय तुझंच काय. तर भाई आता फायनली आपण आलोय खाऊन आहेत. आता एवढे इथे टुरिस्ट आहे आणि चुकीच्या दिवशी आलो रविवार, लक्षातच आलं नाही की इथे गर्दी खूप असते आणि जो आपला मित्र आहे तो फोन पण उचलत नाही, म्हणजे तो असणार बिझी. आता आपल्याला बोट भेटणार नाही भेटणार काय माहिती नाही, आता बघू ओळखीवर काय करत असेल तर, नाहीतर काय प्रॉब्लेम नाही, मग आपण बीचवर जाऊया. आता गर्दी बघू शकतात, गर्दी तर खूप आहे, म्हणजे एक पण बोट आता इथे शिल्लक राहिले नाही, सगळे गेलेले आहेत. काय ना आपल्याला अरेंज करून देणार तो, म्हणून टेन्शन काय नाही. थोडा वेळ मस्त इथे बसूया आणि आपलं काम बरोबर होणार. पण देऊया. हां देतो अरेंज करून, आपलं खास होतो. तर मित्रांनो आता आपल्याला कोण भेटलं बघा, सरप्राईज. बोटिंग गेलात काय नाही? कशाला? एक पण बोट नाही इकडे. हां बरं आला, आम्ही 2 जण झालो, हे 2 जण मग आमच्याच सोबत चल, आम्हाला आता भेटणार, तुमचं पण हे करून टाकतो मग. तर मग आपल्याला कंपनी भेटली चांगल्यापैकी. आता काका बोलले की काय दोन लेडीज एका बोटमध्ये नको, बोट परत येणार नाही ना, काय गॅरंटी नाही देत ते. तर ते बोलले की एक मुलगा एक मुलगी जावा. तर आता कोण कुठे खेच्याने जाणार? वा गुड चॉईस. मी आणि ही जाणार आता. हे पहिले 2 जण जात आहेत, भीती नाही वाटत ना? तुला पण येतं मला पण येतं, यांचं काय होणार? सावकाश सावकाश चिन्मय, सावकाश. ओके बेस्ट ऑफ लक. येतो पाठवून येतो. हां बुडा नकोत आणि घाबरा नकोत. हां ना बुडाचा नाही होत तो विषय नाही, ते क्लिप बिप जरा चेक कर, नाही तर निघते त्यावर येत आणि तू खाली जायत पाण्याच्या. मी 2 जण विराजमान झालो आणि तिथे काहीतरी भेलपुरी चालू आहे. ते मारतच पण काय हलणार ना. राईट मारूचा असला ना, राईट फिरायचा असला काय लेफ्टाक मार, आणि लेफ्टाक फिरायचा असला काय राईटाक मार. आमच्याकडे पॅडर देत ना. ओ ड्रायव्हर चला, टिंग टिंग टिंग. थांब माझं नाही आलं अजून, माझं हत्यार येत आहे. आपला पार्टनर बरोबर आहे, एकटं चलवत आहे, आपल्याला काही गरज नाही, नुसतं मध्ये सांगायला लागतं. हां ब जरा तारीफ किया नाही क्या गलती करते. मार राईट मार आणि एकदा मार. शाबास. आणि आपले कुठे राहिले बाबा? ते तर हरवले. थांब जाऊन दे. राईट मार. हां बघ घातलं, हे काट्यात घातलं मला. चल सरळ चल. भाई काय गॅरंटी नाही आहे रे, आज काय कुछ गॅरंटी नाही. भाई इथे एवढी भीती वाटते की काय सांग. भीती अशी नाही वाटत, मी आलो 1-2दा पण असं बघून ना असं मनात येतच की इथून काय ते अजगर येईल, साप येईल. आणि हिने अशी लावून ठेवली की पाठची साईड माझ्याचकडे आहे, म्हणजे आला काय माझ्या असं गळ्याला पकडून खेचून घेऊन जाणार. गुड्डी पकडणार माझे कोणतरी. ए थांब जरा, थांब, ते आले ना. राहिले कुठे ते आपले ना? हां आले. या रे या, बरोबर आहे या. एकदम ओके, आपलं ओकेच चाललेलं आहे. हां पाडव तू. माकल आहे ना, लाल. ढिंचक. थांबा. आरामात. क्लॅश ऑफ क्लॅन्स. आपण इथलं प्रोफेशनल आहे, किती पण स्पीडात नेऊ शकतो. आता बघा स्पीड, मी आहे कोळी मुंबईच्या किनारी. घातलं झाडा नाही घातला घबरा, उगाच हे करू नको. बघ कट ढिसक्याव तुझी पार्टनर राहिली कुठे? पार्टी राहिली ती. काठी कसला घातलाय. असं अर्जंट ब्रेकिंग मारायचं हिच्याकडून शिकायचं. बाईक चालवताना पाय लावून थांबवते आणि इथे हे दोन्हीला. चल आता चल, पुढे जायचं आहे. जाऊया ना पुढे, बघूया तरी पाणी कमी येते. चल मस्त एका मोसम मध्ये जात होतं, मग अचानक भयानक आले आणि चाप करून मारले. चल भाई इनसे नहीं होने वाला, इनको आता ही नहीं है, इनसे होता ही नहीं है. या साईडला आता पाणीच कमी आहे, म्हणजे फील तर होत आहे की हे डायरेक्ट खाली लागत आहे. आणि हिनेच चढवलं डायरेक्ट जमिनीवर, लँडिंग केलेली आहे. बघ तुम्ही नको काठी सांभाळ, गालशीट डोळ्यात. तुम्ही काय मला विचारच केलात की आमका डुबवून राहायचो?
जर जाता येतं पाठवून मला येऊन घुसता घुसतं तर माझ्यात कुशीत कशा येता तर माझ्याच पोटात घुसता डायरेक्ट येऊन हा हे दे हो हे बाबा घे ह्याच्याने काय करणार आहे थांब असं कसं देणार थांब जरा टाक पाठी ढकल हा हा जावा बाबा जावा पुढे चिखल हा अडक्षा दे अडक्षाला हा पुढे आधीच सांगतो चिखल आहे चांगलंय ना अडकताला म्हणा पाणीत ना भाई हे बघ मस्त कुठे येऊन थांबलो बघा शाबाश घुमाले आता हम क्या करे हे करू क्या बोटिंग चलाव हे सोडला का हे कुठे ना कुठे जाऊन ठोकतच आहे आता बघा इथून फिरवलंय आता इथून लावून फिरवणार हे बघा हेच चालू आहे मागासपासून इथे फिरतोय आता मी मोबाईल ठेवतो आणि बोट काढतो पहिला बाहेर भाई मस्तपैकी चालते आपली बोट एकदम इथं सरसराईत चलवते त्यांचं काहीतरी भेलपुरीच चालू आहे राईट मी लेफ्ट मारतो लेफ्ट मारलं का राईट मारतो ठोका पुढे जास्त जाऊ नका तर अडकता बोट पाणी कमी आहे पाणी एकदम मस्त चालला मारो टायटॅनिक आली खायचा गाणं टुरुरू असं करू नको हे घोड्या असं करू नको आता मला कलांडणार असते आता बऱ्यापैकी हिने ठेवून वाटतं माझी मनावर घेतले हो कॅप्टन कॅप्टन या बघ कॅप्टन रिवर्स घेता पुढे घेता रिवर्स घेता चारे साईडीन माका कोण ना कोण ठोकत ह्या पाठून माझ्या ह्या मारता डोक्यात ह्या माका काट्यात घालता ह्या काट्यात घालण्यात काय कसर सोडणार ना जेवढे काटे दिसले सगळे काटे मारलेले आहेत चल भाई चल एकदाच फिरवायचं हे बघ हो करून घे फुल टर्न डाव्या मारायचं नाही बघ घ्यायचं एकदा जमिनीत घालून फुल टर्न ठोका हे बघ परत कांड्यात घातली पडशेत मला ते काय तो आपटला म्हणून सांगतो जास्त खुश व्हायचं नाही समजला रे जास्त खुशी नाही करूची आता आम्ही पण आपटण्याच्या ह्याच्यावर आहे मार राईट मार भाई मारा एकदाच मारा काय तर डोक्यात आणि हळद झोपवा मगच बघ हातावर पायावर डोक्यात तो कोणतरी येलो आणि पोटावर मारला रे बापरे मोठी बोट आली एवढी गर्दी आहे की कोण ना कोणतरी येऊन आपटतच आहे आता बघा आता ह्याचा प्रॉब्लेम पाचशेला होतो कारण की पाचशेवर येऊन सगळं बसतं हा हे बघ एवढी गर्दी आहे ना की मगाचपासून माझ्या पोटात डोक्यात सगळं हे बसून झालेलं आहे काठी बसली हा दांडा बसला ते बोटचा पुढचा तुकडाच बसत आहे पुढच्याची मजा आहे पाचशेची वाट लागते काही लोक खूप भांडतायत उगाच एकदम आसान आहे सोपं आहे मारत जावा सिनरी बघा घाई मारायची गरज नाही बघ आरामात एकदम झोपून फिरवायचं आहे तर इथून हे घ्या फिरली हे पुढचं ट्रॅफिक टोल नाका आला हा तो बघा टोल नाका आला बोलो कुछ भी बोलो कॅप्टन के दो तोफो की सलामी चाहिए मस्त चलवलं हो काय पण सांग मस्त एकट्यानंच चलवलं पण ते बिचारी येताना मी चालवलंय तो विषय पण जाताना हिनं दोघांनी हो स्पीडात चलवलं माझी मला जी पाठी ठुकाई झाली ना ते आता व्हिडिओत दिसताला बघ काठी बसली हिने माझ्या डोक्यात तर ह्या मारल्या संपूर्ण ताप करू कोण नाही तो एकाच माझ्या कुशीत त्या बोटीचा पुढचा उडवला तूच मा तो पोटार मारलो तो आणि कोण नाही तो डायरेक्ट घेऊन माझ्या हातावरच आपटलो तर बाय मजा आली खऱ्यामध्ये हा बाय तो आपल्या स्वागतला कोण आलाय क्लिअर येतं ना हो मस्त बाय S26 म्हणतात व्ह्यू एक नंबर आहे काय रे तर अशी गाडी बिडी लावून कॅम्पेन पण करू शकतो आणि ही जाते आपली गाडी आरामात खालीपर्यंत नंबर 1 आरामात जाणार असते हयसून पण खाली जाऊ शकता आणि हयसून पण जाऊ शकता भाई गाडीत काय नसणार गाडी चालवण्याच्या अंगात जो चलवता त्याच्यात दम असावं मग मी ऑल्टो पण नाही हयसून हो खाली जायचं वर येऊची गॅरंटी ना
तर भाई आता आपण आलो घरी. आल्या आल्या कपडे चेंज केले, तोंडावर पाणी मारलं आणि जातो हॉटेलवर, कारण की झाले खूप लेट. आणि आज आहे विकेंड म्हणजे संडे. संडेला सांगायची गरज नाही की हॉटेलमध्ये किती गर्दी असते. तर आता लगेच फणी मारली. आता केसांनी खूप कंटाळा दिला, विसरतच नाही. किती पण पाणी लाव, किती पण फणी मार, असे पडत राहतात. आता बघू, कापताना ह्या टाईमला चुकीचे कापले, पुढच्या टाईमला लक्ष ठेवणार. तर भाई आता आपण आलो हॉटेलवर. बघू मित्रांनो, आता आपण आलो आहे घरी आणि एवढी आपली हालत खराब झाली आहे हॉटेलवर धावून आणि वाजले बघा किती, 1:30 वाजून गेला आहे. आणि आता आपल्याला जेवण परत जायला पाहिजे आंघोळण करून हॉटेलवर. तर असा होता आपला आजचा दिवस. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. बाय.